हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. स्टुडंट्स, आज आपण चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम याच्यावरती डिस्कशन करतो आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे अगेन आय विल बी थँकफुल टू दोज पीपल्स हू सबस्क्राईब आवर चॅनल. ठीक आहे ना. तर मग बघू आपण आजचा आपला जो टॉपिक आहे बेसिकली चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम एक्झॅक्टली काय असतं. तर ह्याच्यामध्ये जे इंटरनल एनर्जी चेंज होते आपली, वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टीम अँड इन्व्हायरमेंट इज पॉसिबल. ठीक आहे ना. म्हणजे बेसिकली आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की जी इंटरनल एनर्जी आहे आपली किंवा जी एनर्जी आहे, ठीक आहे ना, आपण जी एनर्जी म्हणतो ती एनर्जी जी आहे कशी ट्रान्सफर होते कुठून, सिस्टीमपासून सराउंडिंगपर्यंत, म्हणजे इन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. तर बेसिकली आपल्यासाठी जी सिस्टीम असते, ठीक आहे, कन्सिडरेशन करताना आपण सिस्टीम घेतो. मधलं जे पाणी आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जर ह्या ग्लासमध्ये किंवा एक पॉट आहे, त्या पॉटच्या मधलं जे पाणी आहे ते आपल्यासाठी काय सिस्टीम आहे. ठीक आहे. सम केसमध्ये पाणी विथ दिस पॉट पण सिस्टीममध्ये येतं. ठीक आहे. तर बाकी सगळं याच्या आजूबाजूला असणारं काय असतं त्याचं सराउंडिंग असतं. ठीक आहे. तर मग हे जे ट्रान्सफर ऑफ एनर्जी आपण म्हणतो आहे, ठीक आहे, एनर्जी जी ट्रान्सफर होते कुठून, सिस्टीमपासून तर सराउंडिंगपासून. ठीक आहे ना. तर ही जी पॉसिबिलिटी आहे, ठीक आहे, इज पॉसिबल जे आहे आपल्याला काय करायचं आहे त्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे बाय दोन वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे ना. पहिली मेथड म्हणजे की बाय हीटिंग द सबस्टन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल बाय हीटिंग द सिस्टीम. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला सिस्टीमला हीट करायचं आहे. सिस्टीमला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. आणि त्या हीटपासून जे एनर्जी ट्रान्सफर होते सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. ठीक आहे ना. म्हणजे दोन मेथड्स आहेत. एक तर सिस्टीमपासून सराउंडिंगपर्यंत ट्रान्सफर होईल, एक तर सिस्टीमपासून इन्व्हायरमेंटपर्यंत ट्रान्सफर होईल. ठीक आहे ना. म्हणजे सराउंडिंग टू सिस्टीम, एक तर त्याचे सिस्टीम टू सराउंडिंग, ठीक आहे, म्हणजे इन्व्हायरमेंट आपण त्याला म्हणतो. त्याच्या दोन मेथड्स आपण म्हणतो. मग याच्यामधली जी पहिली आहे की आपण काय करतो आहे, हीट करतो आहे सिस्टीमला. काय करतो आहे आपण, हीट करतो आहे. मग बाय हीटिंग आपण अंडरस्टँड करून घेऊ की ती आपली जी एनर्जी आहे ती कशी ट्रान्सफर होते. ठीक आहे ना. मग इथे बघा, जर तुम्हाला दोन डायग्राम दिसत असतील तर पहिली तर आपण म्हणतोय की हीटिंग, दुसरा आहे वर्क डनने. ठीक आहे ना. कशाने, वर्क डनने. आता इथे दोन डायग्राम्स आहेत बेसिकली मी काढलेलं तुमच्यासाठी फॉर युअर अंडरस्टँडिंग. ही जी पहिलं आहे आपण काय करतो आहे सिस्टीमला हीट करतो आहे. आता जर लक्षात आलं असेल तर बघा की आता ही जी आहे इनिशियल स्टेज आहे. काय इनिशियल स्टेज म्हणजे हा जो तुमचा एक कॉम्प्रेसर आहे, काय फॉर एक्झाम्पल वी कॅन कन्सिडर इट इज अन पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. काय ही पिस्टन सिलेंडरची एक अरेंजमेंट आपण याला कन्सिडर करतो. ठीक आहे. तर पिस्टन माहिती आहे आपल्याला, जे आपले टू व्हीलरचे व्हेकल्स असतात, तुम्ही बघितलं असेल कधी तर बघा, किंवा तुमच्याकडे डॉक्टरांकडून जे सिरिंज येतं आपल्याकडे, काय असतं सिरिंज, जे इंजेक्शन तुम्ही म्हणतात ॲक्च्युली दॅट इज अन सिरिंज. आपण जी बघतो ते सिरिंजसारखंच हा एक कन्सेप्ट आपल्याकडे येतो. तर हा जो पिस्टन आहे म्हणजे हा बेसिकली हा एवढा पिस्टन आहे आणि हा त्याचा सिलेंडर आहे. हा काय त्याचा सिलेंडर आहे. तर ह्या पिस्टन सिलेंडर म्हणजे हा पूर्ण जिथून हा या पिस्टन आणि एवढ्या या व्हॉल्यूममध्ये काहीतरी मॉलिक्युल्स आहेत गॅसचे. कशाचे मॉलिक्युल्स आहेत, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याचं जे इनिशियल टेम्परेचर आहे, ठीक आहे, इनिशियल टेम्परेचर, सिस्टीमचं इनिशियल टेम्परेचर म्हणजे हे मध्ये जे मधला जो गॅस आहे ना याचं टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. किती आहे, दॅट इज नथिंग बट 100 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर याचं. ठीक आहे. तर मी काय करतो आहे, मी मेथड कुठली यूज करतो आहे, मी हीटिंग करतो आहे. काय करतो आहे, मी हीटिंग करतो आहे. तर जर मी हीटिंग करतो आहे तर काय होईल, तर बघा की मी बर्नर जस्ट स्टार्ट केला आहे. बरोबर, बर्नर काय केला आहे, स्टार्ट केला आहे. जेव्हा कधी की जे सिस्टीमचं टेम्परेचर होतं ते 100 डिग्री सेल्सिअस होतं. ठीक आहे. मी बर्नर स्टार्ट केला तर काय व्हायला पाहिजे की हे जे मॉलिक्युल्स आहेत मधले, जो गॅस आहे मधला, ह्या सिलेंडरच्या मधला, याने काय व्हायला पाहिजे, हीट व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, हीट म्हणजे गरम व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर राहिली जी गोष्ट आहे आपली सराउंडिंगची, जो इन्व्हायरमेंट आपण म्हणतोय, इथून काय करतोय बेसिकली हा आपला इन्व्हायरमेंट आहे सध्या तरी. ठीक आहे. आजूबाजूला सगळं इन्व्हायरमेंटमध्येच येतं आहे. बट वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड दॅट इज की सध्या तरी बर्नर आपल्यासाठी इन्व्हायरमेंटचं काम करतो आहे. कारण बर्नरचं टेम्परेचर जर तुम्ही बघितलं, जर स्टार्ट करून दिला तर ऑब्वियसली ह्या 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्तच असेल.
आणि जर कंटिन्युअसली हीट सप्लाय होत असेल तर तो परत परत काय करेल, याची हीट वाढवत राहील, ठीक आहे ना, गरम करत राहील ना दुसऱ्या वस्तूला, कारण हाय टेम्परेचरपासून काय जातं तुमचं लो टेम्परेचरकडे हीट सप्लाय होते. ओके, हीट सप्लाय बेसिकली काय तुमची हॉट बॉडी टू कोल्ड बॉडीपर्यंत काय होते तुमची हीट सप्लाय होते. मग इथून काय होणार आहे, हा बर्नर काय करेल, जर स्टार्ट केला तर स्टार्टिंगच्या वेळेस सिस्टीमचं टेम्परेचर होतं 100 डिग्री सेल्सिअस. सराउंडिंगचं टेम्परेचर वी कॅन कन्सिडर अ TE, म्हणजे ऑबियसली आहे की जी सराउंडिंग आहे म्हणजे इन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे ते सिस्टीमच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, काय सिस्टीमच्या टेम्परेचरपेक्षा जास्त आहे. मग आता जर हे हीट करायला सुरुवात झालं तर काय व्हायला पाहिजे, मॉलिक्युल्समध्ये एनर्जी यायला पाहिजे. मॉलिक्युल्समध्ये काय यायला पाहिजे, एनर्जी, कुठली हीट एनर्जी त्यांना भेटायला पाहिजे. आणि मॉलिक्युल्स काय व्हायला पाहिजे, व्हायब्रेट व्हायला लागून जातील. मॉलिक्युल्स काय होतील, व्हायब्रेट होतील. आणि जर मॉलिक्युल व्हायब्रेट झाले तर काय व्हायला पाहिजे, बरोबर आहे, यांच्यामध्ये ऑसिलेशन प्रोव्हाइड होईल, यांच्यामध्ये ऑसिलेशन यायला सुरुवात होईल, म्हणजे मॉलिक्यूल व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतील आणि पिस्टनला पुश करण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे प्रेशर इन्क्रीज करून देतील मधला. ठीक आहे, मधला काय करतील, प्रेशर इन्क्रीज करतील. आणि जर प्रेशर इन्क्रीज झाला तर पिस्टनला काय करून देतील, मूव्ह करून देतील ना, बरोबर आहे, पिस्टनला काय करतील, मूव्ह करतील. म्हणजे यांच्यामध्ये काय फॉर्म होईल, बेसिकली वर्क परफॉर्म होईल. काय होईल, वर्क परफॉर्म व्हायला पाहिजे. पण जर सपोज मी कन्सिडर केलं की हा पिस्टन जो आहे, ठीक आहे, नॉन मूवेबल आहे, मूव्ह होणार नाही, तर हा सिस्टीमच्या ह्या टेम्परेचरला पण वाढवेल. ठीक आहे, म्हणजे बेसिकली यांच्यामध्ये प्रेशर इन्क्रीज होईल, टेम्परेचर इन्क्रीज होईल, प्रेशर पण, व्हॉल्यूम सेम असेल, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर त्या केसमध्ये. ठीक आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर बरोबर. पण जर मी मूवेबल पिस्टन घेतलं तर डेफिनेटली आहे की बिकॉज ऑफ दिस हीट हा पिस्टन काय व्हायला पाहिजे, मूव्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, कारण सध्या तरी होतं आहे की काय की जी इन्व्हायरमेंट आहे माझं, जी इन्व्हायरमेंट मी सध्या बर्नरने गरम करतो आहे, बर्नरमध्ये जी इन्व्हायरमेंट मी कन्सिडर करतो आहे बर्नरला, तर बर्नर काय करतो आहे, ह्याला काय करतो आहे, बदल्या गॅसला जे सिस्टीम आहे आपली त्याला काय करतो आहे, हीट करतो आहे. म्हणजे मी गॅसला काय कन्सिडर करतो, सिस्टीम. ठीक आहे, गॅसला काय कन्सिडर करतो, सिस्टीम. तर हा गॅस काय होईल तुमचा, गरम व्हायला सुरुवात होऊन जाईल, म्हणजे ह्या टेम्परेचरमध्ये चेंज येईल. म्हणजे सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये काय व्हायला पाहिजे, आता चेंज यायला पाहिजे. आणि असा चेंज काय करेल तुमचा, दॅट कुड बी शोईंग यू दॅट इज 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचं टेम्परेचर वाढेल, त्याचं टेम्परेचर काय होऊन जाईल तुमचं, इन्क्रीज होऊन जाईल, बरोबर आहे. मग फायनल स्टेटमध्ये काय होईल, ह्या गॅसच्या मॉलिक्युलचा मधलं सिस्टीमचं टेम्परेचर काय होऊन जाईल, इन्क्रीज होईल. म्हणजे या सिस्टीमचं टेम्परेचर झालं तर काय झालं की आपण काय केलं, हीटला सिस्टीमपर्यंत काय केलं, एनर्जीला ट्रान्सफर केलं, बरोबर. आपण शिकतो काय, वी ट्राय टू अंडरस्टँड, आपण काय अंडरस्टँड करतो आहे, दॅट इज हाऊ. ठीक आहे ना, अंडरस्टँड हाऊ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ठीक आहे ना, कुठून ट्रान्सफर झाली आपली एनर्जी, सध्या आता इन्व्हायरमेंटपासून ट्रान्सफर झाली, जो बर्नर आहे, आणि तिथून कुठे जाते, सिस्टीममध्ये चालली, कुठे चालली, सिस्टीममध्ये. म्हणून टेम्परेचर काय वाढलं, जे 100 डिग्री होतं ते काय झालं 200 डिग्री सेल्सिअसपर्यंत सप्लाय झाला. ठीक आहे ना, ही तर पहिली स्टेज झाली, ज्याच्यामध्ये आपण काय जे कन्सिडरेशन आहे बेसिकली पुस्तकात दिलेलं, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की इफ सिलेंडर इज प्रोव्हायडेड विथ, म्हणजे हा जो पिस्टन आहे सिलेंडरमधला, दॅट इज मूवेबल, मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन आहे. म्हणजे हा जो पिस्टन आहे सिलेंडरमध्ये तो मूवेबल आहे, म्हणजे इझिली मूव्ह करू शकतो. मासलेस आहे, म्हणजे मास आहे पण ते मासलेस आपण कन्सिडर करतो, एकदम हलका आहे, आणि त्याच्यामध्ये फ्रिक्शन पण नाही, म्हणजे ह्या कॉर्नरमध्ये तो फ्रिक्शन क्रिएट करत नाही. म्हणजे त्या सिलेंडरमध्ये ज्याच्यामध्ये असेल तो, ओके, ज्या सिलेंडरमध्ये असेल त्याचं फ्रिक्शन खूप कमी असेल, बरोबर, त्या लिकेज बी नसतील. ठीक आहे, तर मग अशा केसमध्ये जी हे तुम्हाला सिस्टीम दिसते, आता ही जी सिस्टीम आपली बेसिकली होते ती आहे, द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम कॅन बी ब्रॉट अबाउट बाय हिटिंग टू द सिस्टीम. ठीक आहे ना, मग इंटरनल एनर्जी कशी आहे तुमची, बाय हिटिंग ॲन अ सिस्टीम आपण त्याला कन्सिडर करतो. ठीक आहे, दुसरं जर आपण वर्क डनने परफॉर्म केलं, म्हणजे बाय युजिंग वर्क डन, ठीक आहे, ऑन द सिस्टीम, तर वर्क डनने आपण एनर्जीला पण ट्रान्सफर करू शकतो ना. म्हणजे काय झालं बघा, आता हा पिस्टन आहे आपला, ठीक आहे, या सिलेंडरमध्ये आपण म्हटलेलं आहे की हा सध्या तरी गॅस आहे, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. इथे केस काय तुमची, ही जी टेम्परेचर आहे ना सध्याचं, हे सराउंडिंग टेम्परेचर आहे. कशाचं टेम्परेचर आहे, सराउंडिंग टेम्परेचर. ठीक आहे, बेसिकली जे सराउंडिंग आहे आपली, जे इन्व्हायरमेंट आपण म्हणतो आहे, दॅट इज TE 100 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे सध्या. ठीक आहे, तर मग हे सराउंडिंगचं टेम्परेचर आपण आता इथे कन्सिडर करतो आहे. पहिल्या केसमध्ये आपण सिस्टमचं टेम्परेचर घेतलं होतं. ठीक आहे, सिस्टमचं टेम्परेचर TS आहे, सिस्टमचं टेम्परेचर काय आहे, TS. आणि इथे एक पिस्टन जो म्हणतो ना आपण, मूवेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे, मासलेस आहे, याला काय केलं मी, फोर्स लावला. काय लावला, फोर्स, फोर्स लावला, आणि या फोर्सने मी काय केलं, मध्ये पुश करून दिलं. ठीक आहे, काय करतो मी त्या पिस्टनला, पुश करतोय म्हणजे हे मॉलिक्युल्स काय होतील, पिस्टनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन पुढे मूव्ह करायला लागतील ना, काय करतील, इथून मूव्ह करतील.
ठीक आहे, हे मूव्ह करतील बरोबर, यांच्यामध्ये मुवमेंट येऊन जाईल आणि काय करतील एक छोट्याशा जागेवरती येऊन जातील. म्हणजे जेवढं मी त्याला कॉम्प्रेस करतो ठीक आहे ना, इथून मी त्याला कॉम्प्रेस केलं एवढ्या जागेवरती येऊन बसले. म्हणजे याचा अर्थ सध्याचा जो व्हॉल्यूम होता तो व्ही होता ठीक आहे. आता व्हॉल्यूम काय झाला, दॅट विल बी चेंजेस, काय झाला व्ही एफपर्यंत चेंज होऊन गेला फायनल व्हॉल्यूमपर्यंत. म्हणजे एक छोटासा एरियामध्ये तो काय झाला कमी झाला. म्हणजे इथे व्हॉल्यूम सध्या कमी होतं सिलेंडरचं, व्हॉल्यूम काय झालं कमी झालं. हे होतं व्हॉल्यूम सध्या एवढं ठीक आहे. तर 1 लिटर असेल तर सध्या जरी झालं आहे तुमचं अर्धा लिटर, किती झालं आहे अर्धा लिटर ठीक आहे ना, हाफ लिटर ठीक आहे इथे. मग काय झालं आहे, हा पिस्टन जो आहे त्याला पुश करून दिला आपण, पुश केल्यावरती व्हॉल्यूम चेंज झाला. पण व्हॉल्यूम चेंज झाला म्हणजे काय झाला, बेसिकली तुम्ही काय केलं माहिती का, त्या मॉलिक्युल्सला पुश करून दिलं. पुश करून दिल्यामुळे काय झालं माहिती का, त्यांच्यामध्ये एनर्जी क्रिएट झाली. वर्क डनमुळे काय झालं, एनर्जी क्रिएट झाली. वी नो दॅट द एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. म्हणजे हे पिस्टनचं वर्क डन कुठल्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर झालं, हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन गेलं. आणि ते मॉलिक्युल्स काय करतात, एक छोट्याशा जागेवरती येऊन बसतात. अँड देन बिकॉज ऑफ दिस, बिकॉज ऑफ वर्क डन देअर इज अन अ क्रिएशन ऑफ, काय झालं हे काय होतं आहे, ह्यांच्यामध्ये हीट एनर्जी क्रिएट होते. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो. तुमच्या घरी जर फॅन असेल तर बघा, फॅन तुम्ही स्टार्ट करतात ठीक आहे ना, फॅन स्टार्ट केला आहे तुम्ही, जर तुम्ही फॅन स्टार्ट केला असेल तर सुरुवातीला त्याचं जे टेम्परेचर असतं पंख्याचं ठीक आहे, त्या फॅनचं टेम्परेचर सुरुवातीला म्हणजे दिवसभर बंद आहे पंखा आणि नंतर स्टार्ट केला आणि काही 1-1.5 तासानंतर तुम्ही जर चेक केला तर ह्या फॅनचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज होतं. म्हणजे पहिले होतं 100 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर, नंतर त्याचं फॅनचं टेम्परेचर तुमचं झालं काहीतरी 200 डिग्री सेल्सिअस ठीक आहे. समजतं आहे हे, कारण फॅन तुमची सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काम करणारी गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही इलेक्ट्रिसिटी काय केली, प्रोव्हाइड केली, म्हणजे तुम्ही काय देताय त्याला वर्क देत आहेत बरोबर आहे. वर्क डनमुळे फॅन काय झाला गरम झाला ठीक आहे ना. दॅट इज नथिंग बट हे काय करतं आहे टेम्परेचरला इन्क्रीज करतं आहे. तसंच आपलं ह्या पिस्टनमध्ये पण होतं आहे. हा काय करतो याला पुश करून देतो आहे आणि ह्याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात गरम होतात आणि काय करतात सिस्टीमच्या टेम्परेचरला, म्हणजे ॲक्च्युली सराउंडिंगच्या टेम्परेचरला, जे इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर होतं त्याला काय करतात ते इन्क्रीज करून देतात. अजून जर एक्झाम्पल बघायचं असेल ना तर तुमचा लाईट बल्ब असतो याच्यासारखा ठीक आहे. लाईट बल्ब, तर लाईट बल्ब तुम्ही बघितलं असेल दिवसभर बंद असतो, रात्री आपण लाईटला चालू करतो ठीक आहे ना. येतं ते 100 वॉटचे रेड कलरची लाईट येतात नाही का बरोबर, त्यांना जर बघितलं तर ते तर भारी काम करतात अजून, पण त्याच्यामध्ये पण जी हीट असते ते तर सगळ्यात भारी असतं. जर तुम्ही त्याला चालू केलं तर बघा हा जो लाईट आहे तो काय करतो, हीट लाईट एनर्जी तर देतोच ठीक आहे. वर्कमुळे लाईट वर्क कुठला आहे, इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तुम्ही त्याला, वर्क दिलं तर वर्कमुळे लाईट एनर्जी एमिट झाली. तर ह्या लाईट एनर्जीमुळे हा लाईट काय होतो थोडा वेळानंतर काय होतो गरम व्हायला लागतो. म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होतं ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ TE विल बी इन्क्रीजेस. काय झालं या केसमध्ये, मग आता सध्याच्या केसमध्ये असं झालं की इथे जे सिस्टीमचं टेम्परेचर होतं इट विल बी ग्रेटर दॅन द इन्व्हायरमेंटल, म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचरपेक्षा काय होतं सिस्टीमचं टेम्परेचर जास्त होतं. म्हणून जी एनर्जी कुठे ट्रान्सफर झाली, एनर्जी ट्रान्सफर्ड टू द इन्व्हायरमेंट, म्हणजे सराउंडिंगमध्ये एनर्जी काय झाली तुमची ट्रान्सफर झाली ठीक आहे. तर ह्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की ही जी सेकंड केस आपण बघितली, जी वर्क डनची आपली केस होती, त्याच्यामध्ये द एनर्जी ऑफ द सिस्टीम कॅन बी ब्रॉट अबाउट बाय डुईंग सम वर्क ऑन इट ठीक आहे ना. बरोबर, तर एनर्जी कशी तुमची दॅट इज वर्क डनच्या फॉर्ममध्ये तुम्ही काय केलं त्याला अंडरस्टँड करून बघितलं ठीक आहे. या गोष्टी जर समजल्या असतील तर आपण पुढे जाऊ. याचं जे एक्झॅक्ट कन्क्लुजन होतं, आपण का बरं ह्या एक्सपेरिमेंट केला असेल बरं, कारण पुस्तकामध्ये का बरं दिलं असेल यांनी, तर आपल्याला बेसिकली यांनी एक क्लू दिला. म्हणजे जसं आपल्याला क्लू भेटतो ना, जर आपण कुठलं कॉम्पिटिशन खेळतो तर कॉम्पिटिशन खेळताना काय होतं वेगवेगळे आपल्याला कोडं दिलं असतं, त्या कोड्यांमधून आपल्याला आन्सर शोधायचं असतं. तर तसं हा एक क्लू होता आपल्यासाठी. कशाचा क्लू होता, इट गिव्ज अस अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट इज थर्मोडायनॅमिक्सचा एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल याच्यावरून आपल्याला समजतो. दॅट इज इट इज रिलेटेड ठीक आहे ना. हा काय दाखवतो एक रिलेशन दाखवतो, म्हणजे एक रिलेटेड आहे वर्क डन ऑन द सिस्टीम अँड द चेंज इन ठीक आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम करा और सिस्टीम करा ठीक आहे ना. एक तर सिस्टीम वर्क डन करेल किंवा सिस्टीमवरती वर्क डन होईल ठीक आहे ना. दॅट इज इट इज रिलेटेड टू द वर्क डन ठीक आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम और अ सिस्टीम अँड द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. हे काय करतं आहे इंटरनल एनर्जीला काय करतो आहे चेंज करतो आहे. हे पण याच्याबद्दल आपल्याला इथून माहिती होतं ह्या एक्झाम्पलमधून. परत इट कॅन यूज अस ॲन इन्फॉर्मेशन अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपण काय देतो तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सविषयी इन्फॉर्मेशन देतो. कारण काय झालं माहिती आहे का, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. आपल्याला डिस्कस करायचं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, देन वी कॅन गो थ्रू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डायरेक्टली ठीक आहे. तर हा जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे, कारण याने आपल्याला एवढे कन्क्लुजन दिले
ठीक आहे. तर याच्याविषयी जर आपण गेलो की एक्झॅक्टली पहिले तर आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकायला पाहिजे की हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नेमका आहे काय. ठीक आहे. कारण आपल्याला मागच्या एक्सपेरिमेंटवरून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं कन्क्लुजन भेटलं. ठीक आहे. एक हिंट भेटली की त्या हिंटवरून आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे जे बेसिक काम आहे आपलं दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट विल बी दॅट इज द रिलेशन आहे बेसिकली वर्क आणि हीटचं. काय करतो हा वर्क डनचा आणि हीटचं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करून दाखवतो. म्हणजे हा जो लॉ आहे हा काय करतो गिव्ज अस अ मॅथमॅटिकल रिलेशन दाखवतो. कोणाचं मॅथमॅटिकल रिलेशन दाखवतो, हीटमधलं आणि वर्कमधलं मॅथमॅटिकल रिलेशन आपण काय करू शकतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने आयडेंटिफाय करू शकतो. पण सगळ्यात पहिली गोष्ट माहिती आहे का तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स द्यायला पाहिजे, मी सांगायला पाहिजे, कारण याच्या आधी आपण 0th लॉ आपण बघितला आहे. ठीक आहे. 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला माहिती आहे, तर आपण सध्या तरी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सवरती डिस्कशन करायला पाहिजे. ठीक आहे. की दिस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इट इज ऑल्सो नोन ॲज, याला असं म्हटलं जातं की हा कन्झर्वेटिव्ह एनर्जी आहे, एनर्जी ऑफ कन्झर्वेशन पण म्हटलं जातं. म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पण याला म्हटलं जातं. कोणाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सलाच आपण म्हणू शकतो दॅट इज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे बेसिकली हा लॉ आहे काय, हा म्हणतो की इट इज स्टेटेड दॅट एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. हाच आपला फर्स्ट लॉ ऑफ काय थर्मोडायनामिक्स आहे, तोच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे ना. दॅट इज नथिंग बट आवर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. एनर्जीला काय करता येतं क्रिएट पण करता येत नाही, त्याला डिस्ट्रॉय बी करता येणार नाही. म्हणून आपल्या एक्झाम्पलमध्ये काय झालं होतं माहिती का, आपण बर्नरमधून हीट देत होतो. ठीक आहे. बर्नरमधून हीट देत होतो तर काय झालं पिस्टनमधल्या मॉलिक्युल्समध्ये एनर्जी स्टोअर झाली आणि टेम्परेचर वाढून गेलं सिस्टीमचं. ठीक आहे. तसंच आपण वर्क डन केलं, वर्कमुळे काय झालं फ्रिक्शन क्रिएट झालं आणि फ्रिक्शनमुळे काय झाली हीट क्रिएट झाली, म्हणजे सराउंडिंग टेम्परेचर इन्क्रीज होऊन गेलं. आपल्या दोघं एक्झाम्पलमध्ये फॅनमध्ये पण आणि दुसरं लाईटमध्ये पण काय झालं, लाईटमध्ये पण तेच काम झालं. कारण आपण इलेक्ट्रिकल एनर्जी दिली, लाईट एनर्जी जनरेट झाली आणि परत हीट एनर्जी जनरेट झाली. त्याच्यामुळे काय झालं की एनर्जी दिली ती क्रिएट केलेली न होती आपण. ठीक आहे ना. एनर्जी क्रिएट नसतं केली जाते, बरोबर लक्षात येते. त्यांना क्रिएट पण करता येत नाही, त्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. म्हणून आपले दोघं एक्झाम्पल त्या पद्धतीने आपल्याला इन्फॉर्मेशन देत होते. ठीक आहे. इट चेंजेस इट्स फॉर्म, काय करतो तो फक्त फॉर्म चेंज करतो. बघितलं ना तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीचा काय झाला लाईट एनर्जीमध्ये कन्वर्जन झालं होतं. कशामध्ये लाईटमध्ये, लाईट एनर्जीमध्ये, आणि नंतर हीट एनर्जीमध्ये कन्वर्जन झालं, त्याचं दोन स्प्लिटअप होते. ठीक आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचे. तसंच फॅनमध्ये काय झालं होतं, फॅनमध्ये मेकॅनिकल एनर्जी झाली. ठीक आहे. काय झाली मेकॅनिकल आणि हीटमध्ये त्याचं एक फॉर्म झाले दोन, बरोबर. तर हे काय करतं हे फक्त फॉर्म चेंज करतं. काय चेंज करतं एनर्जी काय करते त्याचे फक्त फॉर्म चेंज करते. ठीक आहे. मग बघू आपण की ही जी फॉर्म चेंज करते किंवा आपल्याला हे जे रिलेशन आहे मॅथमॅटिकल रिलेशन हीट आणि वर्कच्या मधलं त्याला कसं आयडेंटिफाय करता येईल. ठीक आहे. तर मग बघा की जो गॅस आहे, ठीक आहे, इनसाइड द सिलेंडरमधला जो गॅस आहे आपण त्याला सिस्टीम कन्सिडर करू. काय करू आपण त्याला सिस्टीम. म्हणजे बघा सिस्टीम कुठला आहे गॅस आहे आणि जो सिलेंडर आणि पिस्टन आहे त्याला आपण इन्व्हायरमेंट कन्सिडर करू. काय इन्व्हायरमेंट म्हणजे पिस्टन जो आहे हा पण इन्व्हायरमेंट आहे आणि हा सिलेंडर पण इन्व्हायरमेंट आहे. फक्त जो मध्ये गॅस आहे ना तोच आपला सिस्टीम आहे. मधला फक्त गॅस काय तो आपला सिस्टीम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जो गॅस आहे तो काय फक्त सिस्टीम आहे. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट काय जर हे आपण कन्सिडर करतोय तर सगळ्यात पहिले की आपण पॉझिटिव्ह वर्क डनबद्दल बोलू. काय बद्दल बोलू पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे एक्सपान्शन. ठीक आहे. काय एक्सपान्शन ऑफ आहे ना गॅस. ठीक आहे. तर हे सांगतो एक्झॅक्टली काय एक्सपान्शन, एक्झॅक्टली गॅस काय एक्सपान्शन काय आहे, कॉम्प्रेशन आहे, पॉझिटिव्ह वर्क काय असतं किंवा निगेटिव्ह वर्क डन तुमचं एक्झॅक्टली काय असेल त्याला आपण याच्यामध्ये कन्सिडरेशन करू. बघा की सपोज दॅट की वर्क डन बाय अ सिस्टीम. ठीक आहे ना. वर्क डन बाय अ सिस्टीम द गॅस इन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. म्हणजे काय झालं माहिती आहे का की गॅस एक्सपांड झाला. काय झाला गॅस एक्सपांड झाला पहिलं, बरोबर. की काय झालं आहे की मी जर याला हीट करतो तर काय होणार आहे हिटिंगमुळे गॅसचे मॉलिक्यूल व्हायब्रेट होतील आणि व्हायब्रेट झाले तर काय होणार आहे. ठीक आहे. व्हायब्रेट झालं तर काय होईल दॅट विल बी मूव्ह. ठीक आहे. मूव्ह करतील म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज करण्याचा प्रयत्न करतील, प्रेशर इन्क्रीज करून देतील. ठीक आहे. काय करतील प्रेशर इन्क्रीज करतील आणि त्या प्रेशरमुळे काय लावतील ते हे मॉलिक्यूलची जी मोमेंटम आहे. ठीक आहे. जे मोमेंटम आहे ते काय करतील पिस्टनला देऊन टाकतील आणि पिस्टन काय करेल यांचं मोमेंटम घेऊन टाकतील. पिस्टन काय करेल मॉलिक्यूलचं मोमेंटम घेऊन टाकेल आणि त्याला काय करेल मूव्ह करून देईल, पुढे पुश करून देईल. ठीक आहे ना. मग लक्षात ठेवा की वर्क डन जे होतं आहे कोण करतं आहे सिस्टीम करतं आहे, कोण करतं आहे गॅस करतो आहे. बेसिकली काय करतो गॅस इन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. ठीक आहे ना. म्हणजे व्हॉल्यूम काय होतं इथे इन्क्रीज होतो आहे. का बरं इन्क्रीज होतं आहे की गॅसचे जे मॉलिक्युल्स होते त्यांना आपण एक्सटर्नली हीट एनर्जी सप्लाय केली आणि जेव्हा हीट एनर्जी सप्लाय केली गेली
त्यावेळी काय झालं की हे जे मॉलिक्युल्स होते ते व्हायब्रेट व्हायला लागले आणि व्हायब्रेशनमुळे काय झाले, त्यांचं जे व्हायब्रेशन आहे ते एनर्जीला म्हणजे व्हॉल्यूमला इन्क्रीज करतात. कोणाला? व्हॉल्यूमला इन्क्रीज करतात. आणि जसं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तसं हे जे मॉलिक्युल्स आहेत ते काय झाले, पिस्टनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांच्यामध्ये जे मोमेंटम होतं, व्हायब्रेशनल जे मोमेंटम होतं त्यांनी कोणाला दिलं? पिस्टनला दिलं. आणि पिस्टन काय झालं तुमचं इथून मूव्ह झालं. म्हणजे पिस्टन काय होतं इथून मूव्ह आउट होतं आहे. ठीक आहे, दिसतं इथून. ठीक आहे, तर हे पिस्टन बाहेर चाललं आहे. ठीक आहे, बिफोर म्हणजे दॅट इज द पिस्टन विल बी मूव्ह. ठीक आहे ना, पिस्टन काय करतं तुमचं बाहेर जातं आहे. ठीक आहे, तर ह्या केसमध्ये जर पिस्टन बाहेर जात असेल तर लक्षात ठेवा द गॅस, जो गॅस आहे विच स्ट्राईक द पिस्टन, गॅस कुठे स्ट्राईक होतोय? पिस्टनवरती स्ट्राईक होतोय. लूज काय करतोय? त्याचं मोमेंटमला लूज करतोय. बरोबर आहे, काय करतोय त्याला? मोमेंटम टू इट. ठीक आहे ना, मोमेंटम कोणाला देतोय? मोमेंटम कोणाला देतोय? पिस्टनला देतोय. अँड एक्झर्ट प्रेशर ऑन इट. कोणावरती प्रेशर एक्झर्ट करतोय? प्रेशर कोणावरती एक्झर्ट करतोय? पिस्टनवरती. जर माहिती करून घ्यायचं असेल ना तर कुकरची शिट्टी असते आपली. ठीक आहे, त्याला काय, त्याच्यामधून जो गॅस बाहेर येतो ना त्याला काय करतो, त्याला त्या मॉलिक्युल्समधले जे गॅसचे असतात ना, स्टीमचा जो गॅस आहे ना तुमचा स्टीम, ठीक आहे, त्याचे जे गॅस आहेत ते मॉलिक्युल्स काय करतात, ह्या कुकरच्या शिट्टीला याला काय करतात, यांच्यावरती मोमेंटम देतात आणि त्याला काय करतात, वरती पुश करून देतात. ठीक आहे ना, मग याचा नॉब किंवा आवाज निघतो. ठीक आहे, दॅट विल बी गॅस विच स्ट्राईक द पिस्टन लूज देअर मोमेंटम टू इट अँड एक्झर्ट प्रेशर ऑन इट. त्याच्यावरती काय करतात, ते प्रेशर एक्झर्ट करून देतात. अँड ॲज अ रिझल्ट, त्याचा जो रिझल्ट आहे द पिस्टन मूव्ह थ्रू द फायनाईट डिस्टन्स. पिस्टन काय करतं मग, फायनाईट डिस्टन्सला मूव्ह करतं. म्हणजे एक स्पेसिफिक डिस्टन्स ते तिथून काय करून देतं, मूव्ह करून देतं. म्हणजे हे डिस्टन्स काय करेल, जेवढं त्याची लिमिट असेल तेवढंच, म्हणजे म्हणून फायनाईट म्हटलं गेलं. म्हणून काय म्हटलं, फायनाईट डिस्टन्सला तो मूव्ह करतोय. दॅट इज व्हॉट द गॅस डज. गॅस काय करतोय मग, वर्क डन करतोय. म्हणून त्याला पॉझिटिव्ह वर्क डन म्हटलं गेलं ऑन अ पिस्टन. ठीक आहे, ऑन अ पिस्टन. पण जर सेकंडरीला आपण गेलो निगेटिव्ह वर्क डनसाठी, ठीक आहे ना, कशासाठी, निगेटिव्ह वर्क डनसाठी. सो द कॉम्प्रेशन जे होतं आहे ते बेसिकली निगेटिव्ह वर्क डन आहे. म्हणजे जो पिस्टन आहे तो कॉम्प्रेस होणार आहे. बेसिकली काय होणार, पिस्टन कॉम्प्रेस होईल. ठीक आहे, सो व्हेन एव्हर दॅट पिस्टन विल बी ट्राय टू कॉम्प्रेस, बघा की व्हेन पिस्टन पुश इन, ठीक आहे ना, पिस्टनला आपण काय करतो, पिस्टनला जर मध्ये पुश करून दिलं मी, ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ द गॅस काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल ना. तर पिस्टनला मी सिलेंडरमध्ये पुश करून दिलं मध्ये, ठीक आहे, तर हा व्हॉल्यूम काय होऊन जाईल, इथे डिक्रीज होऊन जाईल. व्हॉल्यूम जर डिक्रीज झाला तर काय होणार आहे, बिकॉज ऑफ मुव्हिंग पिस्टन गॅस मॉलिक्यूल पुश अँड गेन अ मोमेंटम. ठीक आहे ना, म्हणजे काय करतील आता, आता काय होणार आहे, त्यांनी पहिल्या केसमध्ये मोमेंटम कोणाला दिलं होतं, पिस्टनला दिलं होतं. आता सध्या कोण देत आहे, पिस्टन मोमेंटम देत आहे. कोणाला, मॉलिक्युल्सला मोमेंटम देत आहे. ठीक आहे ना, मॉलिक्युल्सला मोमेंटम देत आहे फ्रॉम द पिस्टन. ठीक आहे ना, सो पुश इट देन इट कॅन बी गेट इट दॅट. हा काय करतो मग, तुमचा पिस्टन जो आहे इथे, हा काय करतो, इथे मूव्ह होतो आहे. ठीक आहे, मग काय होतं आहे, निगेटिव्ह म्हणजे वर्क तर तुम्ही दिलं ना, वर्क काय केलं, तुम्ही दिलं, म्हणून असं वर्क डन कसलं असेल तुमचं, निगेटिव्ह वर्क ऑन द सिस्टीम. निगेटिव्ह काय होईल तुमचं, ते वर्क डन होईल तुमच्या सिस्टीमवरती. ठीक आहे, इफ यू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, हे कुठलं होतं तुमचं मग, दॅट इज नथिंग बट युअर अ कॉम्प्रेशन विच इज नथिंग बट युअर अ निगेटिव्ह वर्क डन, तुम्ही त्याला म्हणू शकतात. म्हणजे हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय दिस इज व्हॉट अ निगेटिव्ह वर्क डनचं तुमचं एक सिस्टम आहे. ठीक आहे, तर मग जर पुढे आपण गेलो की आपल्याला एक्झॅक्टली फाईंड काय करायचं आहे सध्याच्या केसमध्ये तरी, की आपण रिलेशन फाइंड आउट करतो हीट आणि वर्कच्या मधलं. काय फाइंड आउट करतो, रिलेशन बिटवीन हीट अँड वर्क डन. ठीक आहे, कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला तेच सांगतो ना, की रिलेशन बिटवीन हीट अँड वर्क डन आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. तर मग बघा की हा आपला एक सिस्टीम आहे. ठीक आहे, ह्या सिस्टीममध्ये बघा हा पिस्टन आपण काढलेला आहे. पिस्टन सिलेंडरची एक अरेंजमेंट आहे. ही तुमचा पिस्टन आहे इथे, हा तुमचा एक पिस्टन आपण इथे लावून ठेवलेला आहे. हा पिस्टन जर तुम्ही बघितला आता तर ह्या पिस्टनचा जो बेसिकली जो एरिया आहे बघा, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ऑफ द सिलेंडर अँड अ पिस्टन. ठीक आहे, पिस्टन आणि सिलेंडर दोघं मिळून जो एरिया आहे तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅपिटल ए आहे. ठीक आहे, कॅपिटल ए. आणि जो प्रेशर पी लागतोय, काय लागतोय, प्रेशर पी लागतोय, बी द कॉन्स्टंट प्रेशर आहे एक्झर्टेड बाय द पिस्टन ऑन, ठीक आहे ना, एक्झर्टेड बाय द पिस्टन सिस्टीम ऑन अ पिस्टन. ठीक आहे ना, म्हणजे सिस्टीम काय करते, पी एवढा प्रेशर एक्झर्ट करते कोणावरती, पिस्टनवरती. ठीक आहे ना, कोणावरती, पिस्टनवरती. काय आहे तो, कॉन्स्टंट प्रेशर आहे. ठीक आहे, एकदम कॉन्स्टंट प्रेशर ते काय करतात, कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय करतात पिस्टनवरती. ठीक आहे, कशावरती, एकदम सारखा इक्वल प्रेशर अप्लाय करतात. सिस्टीम कोण अप्लाय करते, सिस्टीम कशावरती, पिस्टनवरती अप्लाय करते. तो कुठला आपला पी आहे आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे विथ पिस्टन. ठीक आहे, अँड अगेन जो फोर्स अप्लाय होणार आहे, ठीक आहे ना, द फोर्स दॅट विल बी जो एफ ए आहे, म्हणजे सॉरी दॅट इज एफ जो फोर्स आहे दॅट इज फोर्स विल बी प्रेशर इन टू एरिया. ठीक आहे, फोर्स इज इक्वल्स टू काय असतो आपला, प्रेशर असतो आपला फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे ना, फोर्स अपॉन एरिया. तर आपण फोर्स काय कन्सिडर करू शकतो, प्रेशर इन टू
एरिया, ठीक आहे ना, प्रेशर इंटू एरिया. हा चांगल्या पद्धतीने शिकवला आहे. ज्यांनी बघितलं नसेल प्लीज बघा, फोर्स आणि प्रेशर आणि एरिया, ठीक आहे. तर मग हा बघा की हा काय टोटल प्रेशर आहे, ठीक आहे, सॉरी टोटल फोर्स आहे. काय आहे टोटल फोर्स एक्झर्टेड, कोण एक्झर्ट करतं आहे, बाय द सिस्टीम. कोण एक्झर्ट करतं आहे, कशावरती, पिस्टनवरती. म्हणजे सिस्टीम, ठीक आहे, ही जी सिस्टीम आहे, सिस्टीम कुठला आहे, आपण कन्सिडर करतो गॅस, ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, गॅस आहे, गॅस काय आहे, सिस्टीम आहे. आणि सिस्टीम काय करतं आहे, पिस्टनवरती प्रेशर एक्झर्ट, फोर्स एक्झर्ट करते. किती एक्झर्ट करते, F = P × A च्या बरोबर फोर्स एक्झर्ट करते. ओके. जर आपण कन्सिडर केलं की इफ द पिस्टन मूव, ठीक आहे ना, पिस्टन मूव्ह करतं आहे व्हेरी स्मॉलर डिस्टन्स, म्हणजे इन्फानायटेसिमल, ठीक आहे ना, इन्फानायटेसिमल जे डिस्टन्स आहे, म्हणजे व्हेरी स्मॉलर डिस्टन्स डेल्टा एक्स एवढं मूव्ह करतं, ठीक आहे. पिस्टन काय करतं आहे, डेल्टा एक्स एवढं मूव्ह करतं आहे, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. जर पिस्टन डेल्टा एक्स एवढं मूव्ह करतं आहे बिकॉज ऑफ फोर्स एफ फोर्स लागल्यामुळे सिस्टीमने पिस्टनवरती एफ एवढा फोर्स लावला अँड इट कॅन बी मूव्ह DX एवढं, ठीक आहे ना. किती मूव्ह झालं, DX एवढं स्मॉलर डिस्टन्सने मूव्ह केलं, ठीक आहे. तर त्याच्यावरती काय होणार आहे की DWला वर्क डन होईल, म्हणजे दॅट इज DW = दॅट इज चेंज इन स्मॉलर वर्क डन आहे. काय स्मॉलर वर्क डन आहे, दॅट इज P × DV, बरोबर. तर वर्क डन बाय द पिस्टन, वर्क म्हणजे प्रेशर फोर्समुळे काय करेल, ठीक आहे. जर सिस्टीम त्याच्यावरती पिस्टनवरती फोर्स लावून टाकेल तर फोर्समुळे काय करेल, पिस्टन वर्क डन करेल की नाही, वर्क डन बाय द पिस्टन. बट तो जो वर्क डन आहे, कारण डिस्प्लेसमेंट एकदम एक्स आहे छोटंसं, तर वर्क डन बी काय असेल, छोटा वर्क डन होईल, ठीक आहे. बट अ व्हेरी स्मॉलर चेंज इन द व्हॉल्यूम. तर वर्क डनमुळे काय होऊन जाईल, वर्क डनमुळे खूप स्मॉलर व्हॉल्यूम पण चेंज होईल, कारण DX स्मॉलर असेल तर व्हॉल्यूम बी स्मॉलर चेंज होईल ना, ठीक आहे. छोटासा चेंज झाला तर छोटासा व्हॉल्यूममध्ये चेंज होईल, तर वर्क डन बी काय होईल, छोटं होईल, ठीक आहे. बट कधी, प्रेशर P, म्हणजे तो वर्क डन काय असेल, वर्क डन = P × ΔV. सो दिस इज द वर्क डन बाय द पिस्टन बट व्हेरी स्मॉलर चेंज इन द व्हॉल्यूम, दॅट इज अ सिलेंडर, व्हॉल्यूम बाय अ सिलेंडर. देअरफॉर सो दॅट इज व्हेरी स्मॉलर चेंज इन द व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम काय असेल तुमचा, दॅट इज सिलेंडर जो चेंज होणार तो किती असेल, दॅट इज ΔV. हा व्हॉल्यूम आहे त्याचा, स्मॉलर व्हॉल्यूम हा आपला चेंज होतोय. तर हा व्हॉल्यूम किती आहे, दॅट इज एरिया × DVच्या बरोबर तुमचा व्हॉल्यूम असतो, ठीक आहे ना, एरिया × DV, ठीक आहे, सॉरी एरिया × DX, एरिया × DX, ठीक आहे. एरिया × DXच्या बरोबर काय असेल तुमचा, स्मॉलर व्हॉल्यूममध्ये चेंज होईल. स्मॉलर वर्क डन, स्मॉलर व्हॉल्यूम, दॅट इज वर्क डन काय तुमचा P × DV, व्हॉल्यूम काय तुमचा, दॅट इज A × DX, ठीक आहे. तर मग बघा की जो वर्क डन आहे, ठीक आहे, जो वर्क डन आहे दॅट इज DW = P × DV, दॅट इज नथिंग बट ह्याच्यामध्ये आता बघा की इनिशियल जे व्हॉल्यूम होता तो VI होता. इनिशियल व्हॉल्यूम काय होता सिलेंडरचा, तो VI होता, ठीक आहे. इनिशियल व्हॉल्यूम काय VI. तर त्याच्यानंतर जो फायनल व्हॉल्यूम झाला, म्हणजे बेसिकली व्हॉल्यूम जो चेंज होतो ना, जो व्हॉल्यूम आहे आपला, ठीक आहे, जो व्हॉल्यूम आहे दॅट इज आफ्टर, ठीक आहे ना, आफ्टर, ठीक आहे, आफ्टर फायनाईट चेंज, बरोबर आहे ना. फायनाईट चेंज जेव्हा झाला त्याचा व्हॉल्यूम काय VF आहे, ठीक आहे, म्हणजे तो फायनल व्हॉल्यूम आपण कन्सिडर करू, ठीक आहे. तर व्हॉल्यूम आफ्टर, ठीक आहे, फायनाईट चेंज, ठीक आहे ना, फायनाईट चेंज हा आहे VI आणि हा आहे आपला VF, ठीक आहे. दोन लक्षात ठेवा, पहिले VI होता, नंतर VF झाला, ठीक आहे ना, चेंज होतोय त्यानंतर. मग बघा की वर्क डन जे होतंय चेंज बाय द व्हॉल्यूम, ठीक आहे ना, वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर विच विल बी, ठीक आहे, जे टोटल वर्क डन होईल ते कसं असायला पाहिजे बघा, दॅट इज VI इंटिग्रेशन ऑफ VI VF, ठीक आहे, चेंज इन इनिशियल फायनल दॅन P × DV, ठीक आहे. इंटिग्रेशन सगळ्यांना माहिती असेल तर, नसेल बघा बरं, इंटिग्रेशन आपल्याला फाइंड आउट करायला यायला पाहिजे. आता बघा हा लिहिला आहे P × DV, तर इंटिग्रेशनमध्ये काय होतं बघा, दॅट इज इंटिग्रेशनमध्ये P तर तुमचा कॉन्स्टंट आहे, P काय तुमचा कॉन्स्टंट आहे बघा, P DV हा इंटिग्रेशन आहे, तर P कॉन्स्टंट आहे तुमचा, व्हॉल्यूम DV चेंज होणार आहे, तर DVचा इंटिग्रेशन जो असतो P, जसं तुम्ही DXचा इंटिग्रेशन X लिहितात तसं DVचा इंटिग्रेशन काय येईल, V येईल, बरोबर आहे. DXचा इंटिग्रेशन X असतो, तर DVचा इंटिग्रेशन काय येईल V, आणि V काय, दोन लिमिट आहेत, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट, दॅट इज हा P आहे तुमचा V, ठीक आहे, VF, ठीक आहे, VI अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, VF मायनस VI होऊन जाईल PVF मायनस VI तुमचा असेल, दॅट इज PVF मायनस VI आहे. सेकंड इक्वेशन तुमच्याकडे येऊन जाईल इथे, ठीक आहे. मग हे वर्क डन आहे, टोटल वर्क डन, ठीक आहे ना, काय टोटल वर्क डन. सो वर्क डन इन द चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, हे तर वर्क डन झालं. चला ठीक आहे, की कारण हे जे दिसतं आहे आपल्याला W = PVF मायनस VI, दिस इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम, म्हणजे जे व्हॉल्यूम जे आहे, जे सिस्टीमचे व्हॉल्यूम चेंज करते त्याच्यावरती होणारं हे वर्क डन आपलं इथे दिसून जातं. पण
पण जर आपण कन्सिडर केलं बघा, जर मी कन्सिडर करतो की इफ सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क, ठीक आहे, आपण हीट तर दिली त्याला, म्हणजे क्यू अमाऊंट ऑफ हीट मी सप्लाय केली पण सिस्टीमने वर्कच नाही केलं, ठीक आहे, काहीच काम नाही केलं, आळशी आहे, ठीक आहे ना. जर सिस्टीमने वर्कच केलं नसेल तर काय होईल बरं, की जी एनर्जी मी दिली होती डेल्टा क्यू एवढी तेवढीच राहून जाईल की नाही, बरोबर आहे. वर्कच केलं नाही तर कशाला काही चेंज होईल. म्हणून त्याची जी इंटरनल एनर्जी असेल ती काय असेल, इंटरनल एनर्जी डेल्टा यू, लक्षात ठेवा, विच विल बी इक्वल्स टू हीट सप्लाइड. जेवढी हीट मी सप्लाइड केली, अमाऊंट ऑफ हीट मी जेवढी सप्लाय केली तेवढीच त्याची इंटरनल एनर्जी पण असेल. पण सपोज की त्याने वर्क डन केलं मग, ठीक आहे, इफ द सिस्टीम वर्क सेम डन सम वर्क, ठीक आहे ना, डज सम वर्क, काय करेल, व्हॉल्यूमला इन्क्रीज करेल. कोणाला इन्क्रीज करेल, व्हॉल्यूमला इन्क्रीज करेल. म्हणजे सिस्टीम डब्ल्यू एवढं वर्क करतं आहे, ठीक आहे, डब्ल्यू एवढं वर्क केलं म्हणजे इंटरनल एनर्जी किती कमी झाली, ठीक आहे, इंटरनल एनर्जी किती झाली, तरी डब्ल्यू एवढं जर वर्क केलं असेल तर क्यूमधून डब्ल्यू एवढी हीट म्हणजे एनर्जी सप्लाय काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल, ठीक आहे, काय होईल, तेवढी मायनस होऊन जाईल. म्हणजे क्यू दिली होती मी, इंटरनल एनर्जी होती तुमची डेल्टा यू, काय होती, इंटरनल एनर्जी डेल्टा यू होती, क्यू एवढी दिली मी त्याला, पण त्याने काय केलं, वर्कसाठी मायनस करून घेतलं, बरोबर आहे. काय केलं त्याने, काहीतरी यूज करून घेतलं. हे तर तसंच आहे ना, तुमच्या लहान मुलांना तुम्ही शिकवतात ना, जर तुमचे 5 बोटं असतील किंवा तुमच्याकडे 3 मनी असतील, त्यांच्यापैकी एक गेला तर किती राहतो, 2, ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर क्यू, ठीक आहे, कारण इथे इंटरनल एनर्जी तुम्ही यू दिली होती, क्यू एवढी सप्लाय केली होती, पण त्याच्यापैकी वर्क डन काढून घेतलं तर किती राहिला तुमचा, इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी सध्या किती असेल मग आता, क्यू मायनस डब्ल्यू, ठीक आहे. तर हे जे इक्वेशन दिसते ना तुम्हाला, दिस इज हीट आणि दिस इज वर्क डन, बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं, दॅट इज नथिंग बट वी आर ट्राईंग टू फाइंड हीट अँड वर्कच्या मधलं रिलेशन आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं, ठीक आहे. दिस इज डेल्टा यू, बरोबर आहे. म्हणजे हे रिलेशन दिसलं तुम्हाला, इंटरनल एनर्जी, हीट सप्लाइड अँड वर्क डन मधलं हे रिलेशन आहे. तुम्ही असं पण लिहू शकतात की यू इज इक्वल्स टू, हा मायनसचा प्लस करून द्या, डेल्टा यूमध्ये प्लस करून द्या, यू कॅन गेट इट ॲन अनदर एक्सप्रेशन. दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, ठीक आहे. काय हा आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन अ मॅथमॅटिकल फॉर्म, कशाच्या फॉर्ममध्ये, मॅथच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.